नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाला। आता आतुरता लागली ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता। आता पुढचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी डिपॉझिट होणार या संदर्भात चर्चा विचारचा आणि शेतकऱ्यांची आतुरता लक्षात घेता हा हप्ता कधी डिपॉझिट होणार या संदर्भात आपण बोलणार आहोत। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करून ठेवा। बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये कुठले शेतकरी पात्र होता तर जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरतात अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळतो। पण यावेळेस पीएम किसानमध्ये जवळपास महाराष्ट्रातील 2.5 लाख शेतकऱ्यांना वगळण्यात आलं। आता हे 2.5 लाख शेतकरी जर वगळले असतील तिकडे तर शक्यता आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये देखील त्यांना वगळण्यात येणार आहे। आता हा जो काही हप्ता आहे हा हप्ता आपला 8वा हप्ता, याला आता 4 महिने पूर्ण कधी होतील तर डिसेंबर महिन्यामध्ये 4 हप्ते पूर्ण होतील। आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, तर निवडणुकांच्या धर्तीवर आणि त्यांची तारीख लक्षात घेता 20 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात येतील। मित्रांनो, अशाच माहितीसाठी लाईक करून ठेवा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।